नमस्कार. चला आज बोलूया एका अशा प्रक्रियेबद्दल जी आपल्या अस्तित्वाचा अक्षरशः पाया आहे. पेशीचक्र आणि पेशी विभाजन. विचार करा, प्रत्येक सजीव, अगदी मोठाच्या मोठा हत्तीसुद्धा आपलं जीवन एका सूक्ष्म पेशीपासून सुरू करतो. अगदी. मग त्या एका पेशीच्या अब्जावधी पेशी कशा बनतात? हीच ती प्रक्रिया आहे. हो ना. या जादुई प्रक्रियेतून. आणि ही केवळ संख्या वाढवण्याची गोष्ट नाही. ही वाढ, शरीराची दुरुस्ती आणि आपली अनुवांशिक ओळख पुढच्या पिढीपर्यंत नेणारी एक अत्यंत नाजूक आणि नियंत्रित प्रक्रिया आहे. बरोबर. यावर आज आपण सविस्तर बोलणार आहोत. यासाठी आपण बायोलॉजी लिब्रे टेक्स्ट, विकिपीडिया, बायजूस, अनअकॅडमी आणि वेदांतो यांसारख्या काही स्रोतांचा आधार घेतला आहे. हो. तर आजचा आपला उद्देश काय आहे? आपण हे पेशीचक्राचे महत्त्वाचे टप्पे समजून घेणार आहोत, यावर नियंत्रण कसं ठेवलं जातं ते पाहणार आहोत, आणि हे सगळं आपल्यासाठी इतकं महत्त्वाचं काय आहे हे जाणून घेणार आहोत. अगदी. चला तर मग डोकावूया या पेशींच्या जगात आणि पाहूया काय रहस्य दडली आहेत. अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. पेशीचक्र हा शब्द ऐकायला थोडा तांत्रिक वाटतो. सोप्या भाषेत सांगायचं तर हे काय आहे नक्की? कल्पना करा पेशीच्या आयुष्याची. तिच्या जन्मापासून ते स्वतः विभाजित होऊन म्हणजे 2 नवीन पेशींना जन्म देईपर्यंत तिच्या ज्या ठराविक घटना एका क्रमाने घडतात ती मालिका म्हणजे पेशीचक्र. म्हणजे एक सायकल आहे हे. हो, एक सायकल. यात ती वाढते, स्वतःमधली सगळ्यात महत्वाची माहिती म्हणजे डीएनए त्याची कॉपी बनवते आणि मग अगदी व्यवस्थितपणे स्वतःचे 2 भाग करते. अच्छा, म्हणजे फक्त नवीन पेशी बनवण्यापुरतं नाही, याचे अजून काही उपयोग आहेत का? अजिबात नाही. हे खूप महत्वाचं आहे. आपली वाढ, आपण लहानपणापासून मोठे होतो ते यामुळेच. हो. आपल्याला जखम झाली की ती भरून येते, तिथल्या पेशी विभाजित होतात म्हणून. आपल्या त्वचेच्या पेशी, आतड्यांच्या पेशी सतत बदलत असतात. रक्तपेशी पण. हो, रक्तपेशी नव्याने तयार होतात. हे सगळं पेशी विभाजनामुळेच शक्य होतं. आणि एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आईवडिलांकडून आलेली अनुवांशिक माहिती म्हणजे डीएनए. ती अचूकपणे प्रत्येक नवीन पेशीत जाते. अगदी. ती याच चक्रामुळे शक्य होतं. हे चक्र पूर्ण व्हायला किती वेळ लागतो? सगळ्या पेशींसाठी सारखाच असतो का वेळ? नाही. इथेच गंमत आहे. हा कालावधी खूप बदलतो. म्हणजे बघा, आपल्या मानवी पेशीला साधारणपणे 24 तास लागतात. एक दिवस पूर्ण? हो. पण यीस्टसारख्या एकपेशीय जीवाला फक्त 90 मिनिटं पुरतात. फक्त 1.5 तास? हो. काही पेशी तर खूप हळू विभाजित होतात किंवा पूर्ण वाढ झाल्यावर थांबतात सुद्धा. या चक्राचे मुख्यत्वे 2 मोठे भाग आहेत. कोणते? एक आहे इंटरफेज, जी तयारीची अवस्था आहे असं म्हणूया, आणि दुसरी एम फेज, जिथे प्रत्यक्ष विभाजन घडतं. इंटरफेज म्हणजे विभाजनाच्या मधला काळ, पण नावावरून वाटतं तसा हा शांत काळ नसावा बहुतेक. मला आठवतंय की पेशी तिच्या आयुष्यातला सर्वाधिक वेळ याच अवस्थेत घालवते. 95% वेळ. 95%? हो, 95% वेळ हा इंटरफेजमध्ये म्हणजे विभाजनाची तयारी करण्यात जातो. खरी विभाजणी म्हणजे एम फेज ही तुलनेने खूपच लहान असते. मानवी पेशीत फक्त 1 तासाची वगैरे. म्हणजे इंटरफेज हा विश्रांतीचा नाहीच तर प्रचंड कामाचा आणि तयारीचा टप्पा आहे. एक्झॅक्टली. वाह, 95% वेळ फक्त तयारी. मग काय काय तयारी चालते या इंटरफेजमध्ये? याचे G1, S आणि G2 असे उपटप्पे आहेत असं वाचले मी. हो, बरोबर. सुरुवात होते G1 फेजपासून म्हणजे गॅप 1. मागचं विभाजन संपल्यानंतर आणि डीएनएची कॉपी बनवण्याआधीचा हा काळ आहे. अच्छा. यात पेशी मुख्यत्वे वाढते, मोठी होते. तिची चयापचय क्रिया जोरात सुरू असते आणि पुढच्या म्हणजे एस फेजसाठी लागणारी प्रथिनं आणि ऊर्जा साठवली जाते. अनेक पेशी त्यांच्या आयुष्यातला बराच काळ याच जीवन टप्प्यात घालवतात. आणि मग येतो एस फेज. एस म्हणजे सिंथेसिस. इथे काय बनतं? नावाप्रमाणेच डीएनए. एकदम बरोबर. एस फेजचा नायक आहे डीएनए. इथे पेशीच्या केंद्रकातील संपूर्ण डीएनएची हुबेहूब नक्कल म्हणजे रेप्लिकेशन तयार केली जाते. म्हणजे डीएनएचं प्रमाण डबल होतं? हो, ते दुप्पट होतं. समजा 2C असेल तर 4C होतं. पण एक महत्वाची गोष्ट, डीएनए दुप्पट झाला तरी गुणसूत्रांची संख्या बदलत नाही. ती 2Nच राहते. ओके. आणि प्राणी पेशींमध्ये याच वेळी सेंट्रिओलची पण कॉपी बनते, जी नंतर विभाजनाच्या वेळी गुणसूत्रांना खेचायला मदत करते.
आणि डीएनए पॅक करण्यासाठी लागणारी हिस्टोन प्रथिनाही याच टप्प्यात तयार होतात. बापरे, म्हणजे डीएनए कॉपी करण्याचं मोठं काम इथे होतं. त्यानंतर येतो G2 फेज, म्हणजे गॅप 2. आता काय उरलंय तयारीसाठी? G2 फेज म्हणजे प्रत्यक्ष विभाजनाच्या आधीची, असं म्हणूया अंतिम तयारी. डीएनए कॉपी झालाय, पण आता विभाजनासाठी लागणारी इतर सामग्री जमा करायची आहे. जसं की गुणसूत्रांना ओढण्यासाठी लागणारे स्पिंडल तंतू. ते बनवण्यासाठी आवश्यक असलेली प्रथिना, मायक्रोट्युब्युल्स म्हणतात त्याला, ती इथे तयार होतात. पेशी अजून थोडी वाढते आणि पेशी अंगकांची संख्याही वाढवली जाते. म्हणजे दोन्ही नवीन पेशींना सगळं व्यवस्थित मिळेल याची काळजी घेतली जाते. पण तुम्ही मगाशी म्हणालात की काही पेशी विभाजित होणं थांबवतात. त्यांचं काय होतं? त्या या चक्रातून बाहेर पडतात का? बरोबर मुद्दा आहे. सगळ्याच पेशी सतत धावत नसतात या चक्रात. खास करून प्रौढ प्राण्यांमधल्या काही विशेष पेशी. जसं की मेंदूतल्या पेशी? हो, आपल्या मेंदूतल्या चेतापेशी, न्यूरॉन्स किंवा हृदयाच्या स्नायूंच्या पेशी या पूर्ण वाढ झाल्यावर विभाजित होत नाहीत. त्या जीवन टप्प्यातून बाहेर पडून एका शांत, निष्क्रिय अवस्थेत जातात. त्याला G0 फेज म्हणतात, म्हणजे क्विसेंट स्टेज. निष्क्रिय म्हणजे त्या काम करणं थांबवतात का? नाही, निष्क्रिय म्हणजे त्या विभाजित होत नाहीत. त्यांचं बाकीचं काम सुरूच असतं. चेतापेशी संदेश वहन करतच राहतात, हृदयपेशी आकुंचन पावतात. त्या फक्त विभाजनाच्या शर्यतीतून, असं म्हणूया, बाजूला झालेल्या असतात. अच्छा. काही पेशी गरज पडल्यास, म्हणजे समजा यकृताला इजा झाली, तर पुन्हा G0 मधून बाहेर पडून जीवनमध्ये येऊ शकतात आणि विभाजित होऊ शकतात. पण चेतापेशींसारख्या काही पेशी कायमच्या G0 मध्ये राहतात. म्हणजे त्या परत विभाजनात येत नाहीत? सहसा नाही. कधीकधी डीएनए खराब झाल्यास किंवा पेशी खूप जुनी झाली तरी ती सुरक्षितेचा उपाय म्हणून G0 मध्ये जाते. ओके. तर इंटरफेसची ही 95% तयारी पूर्ण झाली. आता ती उरलेली 5% वेळ पण अत्यंत महत्वाची M फेज, याला विभाजनाचा सर्वात नाट्यमय टप्पा का म्हणतात? काहीतरी खास घडत असणार इथे. हो, कारण इथे खरं ॲक्शन घडतं. पेशीतले जवळपास सगळे घटक एका मोठ्या पुनर्रचनेतून जातात. गुणसूत्र दिसू लागतात, ती मध्यभागी येतात, विभागली जातात, 2 नवीन केंद्रकं तयार होतात. सगळ्या घटनाक्रम खूप गतिमान असतो. म्हणूनच नाट्यमय. अगदी. याला समविभाजन किंवा इक्वेशनल डिव्हिजन म्हणतात. कारण तयार होणाऱ्या दोन्ही नवीन पेशींमध्ये गुणसूत्रांची संख्या मूळ पेशी इतकीच राहते. अच्छा. या 2 मुख्य प्रक्रिया आहेत. एक म्हणजे केंद्रकाचं विभाजन, ज्याला कॅरिओकिनेसिस किंवा मायटोसिस म्हणतात. आणि मग पेशीद्रव्याचं विभाजन, म्हणजे सायटोकिनेसिस. चला, मग या मायटोसिसच्या ॲक्शन पॅक्ड सीन्सकडे वळूया. याचे 4 भाग केले जातात अभ्यासासाठी: प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टेलोफेज. सुरुवात प्रोफेजपासून करूया. प्रोफेज ही पहिली पायरी. यात काय होतं? इंटरफेजमध्ये जे क्रोमॅटिनचे धागे पसरलेले असतात ना, ते आता घट्ट आणि आखूड होऊन स्पष्ट गुणसूत्रांच्या रूपात दिसू लागतात. म्हणजे ते कंडेन्सेशन होतं त्यांचं. बरोबर. प्रत्येक गुणसूत्र 2 जुळ्या भागांनी बनलेलं दिसतं. त्यांना सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणतात, जे मध्यभागी सेंट्रोमियरने जोडलेले असतात. सेंट्रोसोम पेशीच्या विरुद्ध टोकांना सरकतात आणि त्यांच्यातून हे स्पिंडल तंतूंचं जाळं तयार व्हायला लागतं. आणि केंद्रकाचं काय होतं? महत्वाचं म्हणजे केंद्रकाभोवतीचं आवरण आणि आतली केंद्रिका हळूहळू अदृश्य होतात. ओके. गॉल्गी कॉम्प्लेक्स आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पण दिसत नाहीत. मग येतो मेटाफेज. इथे काय होतं? सगळी गुणसूत्र एका रांगेत येतात असं ऐकलंय. हो, मेटाफेजचं वैशिष्ट्य आहे ही शिस्तबद्ध रचना. केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसं झाल्यावर गुणसूत्र पेशीद्रव्यात मोकळी होतात आणि ती आता सर्वाधिक घट्ट आणि स्पष्ट दिसतात. म्हणजे मायक्रोस्कोप खाली बघायला सोपं जातं. अगदी. त्यामुळे गुणसूत्रांची रचना अभ्यासायची असेल तर ही सर्वोत्तम वेळ आहे. सगळीच्या सगळी गुणसूत्र पेशीच्या बरोबर मध्यभागी एका रेषेत येतात. त्याला मेटाफेज प्लेट म्हणतात. जणू काही अटेन्शनमध्ये उभी आहेत. हो, आणि प्रत्येक गुणसूत्राच्या सेंट्रोमियरवर कायनेटोकोर नावाची एक रचना असते. तिथे दोन्ही बाजूनी आलेले स्पिंडल तंतू येऊन चिकटतात. परफेक्ट. आणि या शिस्तबद्ध रांगेनंतर येतो ॲनाफेज. बरं. आता काय घडणार? प्रत्येक गुणसूत्राचा सेंट्रोमियर, जो दोन्ही सिस्टर क्रोमॅटिड्सना धरून ठेवतो, तो दुभंगतो. म्हणजे त्या वेगळ्या होतात. हो, आणि आतापर्यंत एकत्र असलेल्या सिस्टर क्रोमॅटिड्स वेगळ्या होतात. आता त्यांना स्वतंत्र डॉटर क्रोमोझोम्स म्हणतात. आणि मग स्पिंडल तंतू त्यांना अक्षरशः ओढून विरुद्ध ध्रुवांकडे खेचायला लागतात. ओके.
दोन्ही टोकांना जातात त्या. अगदी. जणू काही जुळ्यांची ताटातूट होते इथे. आणि शेवटी टेलोफेज. इथे सगळं शांत होतं का परत? रिव्हर्स प्रोसेस? हो. बऱ्याच अंशी टेलोफेजमध्ये ॲनाफेजच्या उलट प्रक्रिया घडते. दोन्ही टोकांना पोचलेले गुणसूत्र आता पुन्हा सैल होऊन लांब व्हायला लागतात. त्यांचा ते स्पष्ट रूप जाऊन पुन्हा क्रोमॅटिन जाळ्यासारखं दिसू लागतं. डिकंडेन्सेशन होतं. बरोबर. प्रत्येक गुणसूत्र समूहाभोवती नवीन केंद्रकावरण तयार होतं. म्हणजे आता एका पेशीत 2 नवीन स्पष्ट केंद्रकं तयार होतात. आणि प्रोफेजमध्ये गायब झालेले केंद्रिका, गॉल्गी, ER हे पण पुन्हा दिसू लागतात. पछाडा. म्हणजे 2 केंद्रकं तयार झाली, पण पेशी अजून एकच आहे. तिचं विभाजन कसं होतं? त्यासाठी तुम्ही म्हणालात तसं सायटोकायनेसिस? अगदी बरोबर. केंद्रकाचं विभाजन म्हणजे कॅरिओकायनेसिस पूर्ण होतानाच किंवा झाल्यावर लगेच पेशीद्रव्याचं विभाजन म्हणजे सायटोकायनेसिस सुरू होतं. प्राणीपेशी आणि वनस्पती पेशींमध्ये हे थोडं वेगळ्या प्रकारे होतं हे लक्षात घेण्यासारखं आहे. कसं काय वेगळं? काय फरक आहे? प्राणी पेशींमध्ये बाहेरचं जे आवरण असतं प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्यावर मध्यभागी बाहेरून आत अशी एक खाच तयार होते. त्याला क्लीवेज फरो म्हणतात. अच्छा. ती खाच हळूहळू खोल जाते आणि शेवटी पेशीला 2 भागात तोडते. पण वनस्पती पेशींना बाहेर कठीण पेशीभित्ती असते ना. सेल वॉल. हो, सेल वॉल. त्यामुळे अशी खाच पडू शकत नाही. त्यांच्यात काय होतं, मध्यभागी आतून बाहेरच्या दिशेने एक नवीन भिंत तयार होते. आतून बाहेर. इंटरेस्टिंग. हो, त्याला पेशीपट्टी किंवा सेलप्लेट म्हणतात. ती वाढवून जुन्या पेशी भित्तीला मिळते आणि मग 2 पेशी वेगळ्या होतात. ही पेशीपट्टी म्हणजे पुढे जाऊन 2 पेशींमधलं मध्यपटल बनते. वा. म्हणजे दोन्ही प्रकारच्या पेशींनी आपापला मार्ग शोधलाय विभाजनाचा. पण असं कधी होतं का की केंद्रक तर विभागलं गेलं, पण पेशी द्रव्य नाही विभागलं गेलं? होतं की, अगदी होतं. काही वेळा जसं तुम्ही नारळाच्या शहाळ्यातलं पाणी बघितलं असेल. हो, एंडोस्पर्म. बरोबर. तो द्रव्य एंडोस्पर्म किंवा काही बुरशींमध्ये केंद्रक विभाजित होत राहतात, पण सायटोकिनेसिस होत नाही. त्यामुळे एकाच पेशीत अनेक केंद्रक दिसतात. या स्थितीला सिन्सिशियम म्हणतात. अरे वा. ही सगळी प्रक्रिया खरंच खूप गुंतागुंतीची आहे आणि किती अचूक वाटते. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर सगळं कसं व्यवस्थित घडतंय यावर एवढं काटेकोर नियंत्रण कसं ठेवलं जातं. समजा DNA कॉपी करताना काही चूक झाली तर पेशी तशीच पुढे जाते का विभाजनाला? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण चूक झाली तर त्याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. म्हणूनच पेशीचक्रावर अत्यंत कडक नियंत्रण असतं. हे नियंत्रण एका आण्विक पातळीवरच्या असं म्हणूया मॅनेजमेंट टीम मार्फत चालतं. मॅनेजमेंट टीम. कोण आहे या टीममध्ये? यात मुख्य खेळाडू आहेत सायक्लिन्स नावाची प्रथिनं आणि सायक्लिन डिपेंडंट कायनेजेस CDKs नावाची एन्झाईम्स. सायक्लिन आणि CDKs. हो, आणि गंमत म्हणजे 2001 मध्ये हार्टवेल, हंट आणि नर्स या शास्त्रज्ञांना याच यंत्रणेचा शोध लावल्याबद्दल नोबेल. तर CDKs हे इंजिन आहेत, पण त्यांना सुरू करण्यासाठी सायक्लिन नावाची चावी लागते. ओके. वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या सायक्लिन चाव्या तयार होतात आणि त्या योग्य CDK इंजिनला लागल्या की ते इंजिन म्हणजेच CDK सुरू होतं. मग हे सक्रिय झालेलं CDK दुसऱ्या महत्वाच्या प्रथिनांवर फॉस्फेट गट जोडतं. फॉस्फोरिलेशन? हो, फॉस्फोरिलेशन. त्यांनी ते प्रथिन चालू किंवा बंद होतं आणि चक्राला पुढच्या टप्प्यात ढकललं जातं. पण हे सगळं मनमानी पद्धतीने होत नाही. त्यासाठी तपासणी नाके आहेत. तपासणी नाके, चेक पॉइंट्स. अगदी. चेक पॉइंट्स हे म्हणजे आपल्या हायवेवरच्या टोल नाक्यांसारखे. पुढच्या टप्प्यात जाण्यापूर्वी इथे पेशीची कसून तपासणी होते. सगळं आलबेल असेल तरच पुढे जायला परवानगी मिळते. कुठे कुठे असतात हे चेक पॉइंट्स? मुख्य तपासणी नाके आहेत G1च्या शेवटी, G2च्या शेवटी आणि M फेजमधल्या मेटाफेजमध्ये. आणि काय तपासतात या नाक्यांवर? G1 चेकपॉइंट, याला रेस्ट्रिक्शन पॉइंट पण म्हणतात, हा खूप महत्वाचा आहे. इथे पाहिलं जातं पेशी पुरेशी वाढलीये का, बाहेरून पुरेसे पोषक घटक मिळतायत का, सगळ्यात महत्वाचं DNA शाबूत आहे का, त्यात काही गडबड नाही ना. म्हणजे सगळी ग्रीन सिग्नल असतील तरच पुढे जायचं. बरोबर. सगळं ठीक असेल तरच S फेजमध्ये प्रवेश मिळतो, नाहीतर पेशी थांबू शकते किंवा G0 अवस्थेत जाऊ शकते. आणि G2 चेकपॉइंट? पेशी विभाजनासाठी तयार आहे का. इथे जर DNA मध्ये काही गडबड दिसली तर P53 नावाचा एक महत्वाचा प्रोटीन आहे, त्याला गार्डियन ऑफ द जिनोम म्हणतात. गार्डियन म्हणजे रक्षक. हो,
तो एकतर दुरुस्ती करतो किंवा अगदी गरज पडल्यास पेशीला स्वतःला नष्ट करायला सांगतो, म्हणजे ॲपॉप्टॉसिस. म्हणजे खराब पेशी पुढे जाऊच नाही याची काळजी घेतली जाते. अगदी. आणि शेवटचा महत्वाचा नाका आहे मेटाफेज चेकपॉइंट. तो खात्री करतो की ॲनाफेज सुरू होण्यापूर्वी सगळी गुणसूत्र मेटाफेज प्लेटवर नीट लागली आहेत आणि स्पिंडल तंतूंना जोडली गेली आहेत. एकही मागे पुढे असेल तर विभाजन थांबवलं जातं. कमाल आहे. म्हणजे हे चेकपॉइंट्स म्हणजे एक प्रकारे सेफ्टी मेकॅनिझम आहेत. पण जर हेच नियंत्रण बिघडलं तर काय होतं मग? तर मग मात्र गोंधळ होतो. आणि याचंच सर्वात गंभीर आणि परिचित उदाहरण म्हणजे कर्करोग, कॅन्सर. कॅन्सर याचा पेशीचक्राशी थेट संबंध आहे. हो. जेव्हा पेशीचक्राचं हे नियंत्रण, हे चेकपॉइंटचं काम DNA मधील बदलांमुळे म्हणजे म्युटेशन्समुळे बिघडतं. आणि हे बदल कशामुळे होतात? ते रेडिएशनमुळे होऊ शकतात, काही विषारी रसायनांमुळे होऊ शकतात किंवा इतर कारणांनी. या बदलांमुळे पेशीचक्राचं नियंत्रण करणाऱ्या महत्त्वाच्या जनुकांमध्ये, जीन्समध्ये बिघाड होतो, जसं की P53 किंवा RB जीन. आणि मग काय होतं? मग पेशी या तपासणी नाक्यांना जुमानत नाहीत, त्या थांबायचं नावच घेत नाहीत आणि अनियंत्रितपणे खूप वेगाने विभाजित होत राहतात. म्हणजे त्यांचं विभाजन थांबतच नाही. नाही. या बंडखोर पेशी निरोगी पेशींची जागा घेतात, त्यांची पोषक तत्व वापरतात आणि त्यांची एक गाठ तयार होते, ट्यूमर, जी आजूबाजूच्या ऊतींना आणि अवयवांना नुकसान पोहोचवते. कोलोरेक्टल कार्सिनोमामध्ये आतड्यात हेच होतं नाही का? बरोबर. काही कर्करोगात जसं रक्ताचा कर्करोग, गाठ तयार होत नाही, पण असामान्य पेशींची संख्या रक्तात किंवा बोन मॅरोमध्ये प्रचंड वाढते. कर्करोगावरील उपचार पद्धतींचा या चक्राशी संबंध आहे का? किमोथेरपी वगैरे? नक्कीच. किमोथेरपी आणि रेडिएशनसारखे अनेक पारंपरिक उपचार वेगाने विभाजित होणाऱ्या पेशींनाच जास्त लक्ष करतात. कारण विभाजनाच्या वेळी त्यांचा DNA जास्त संवेदनशील असतो आणि या उपचारांनी त्यांना सहज नष्ट करता येतं. पण याचा परिणाम निरोगी पेशींवरही होतो ज्या वेगाने विभाजित होतात, जसं केसांच्या पेशी. बरोबर. म्हणूनच त्याचे साईड इफेक्ट्स दिसतात. पण आता विज्ञानाने प्रगती केली आहे. काही नवीन औषधं थेट पेशी चक्रातील नियंत्रण करणाऱ्या प्रथिनांनाच लक्ष करतात, जसं की CDK46 इन्हिबिटर्स, पॅल्बोसिक्लिब सारखी औषधं, जी विशिष्ट प्रकारच्या कर्करोगात पेशीचक्र थांबवतात. हे खूपच आश्वासक आहे. इथे मला हेनरिएटा लॅक्स यांची गोष्ट आठवते. त्यांच्या गर्भाशयाच्या कर्करोगाच्या पेशी, ज्यांना हिला सेल्स म्हणतात, त्या आजही प्रयोगशाळांमध्ये विभाजित होत आहेत. हो, त्या अमर पेशी मानल्या जातात. कारण त्यांचं पेशीचक्र नियंत्रण पूर्णपणे बिघडलेलं आहे. या पेशींमुळे वैद्यकीय संशोधनात, लसींच्या निर्मितीत खूप मोठी मदत झाली. पण त्या त्यांच्या परवानगीशिवाय घेतल्या गेल्या होत्या, हा एक मोठा नैतिक प्रश्न आहे. हे उदाहरण दाखवतं की पेशीचक्राचं नियंत्रण किती महत्त्वाचं आहे आणि ते बिघडल्यावर काय होऊ शकतं. अगदी समर्पक उदाहरण आहे. हिला पेशी पेशीचक्र नियंत्रणाच्या अभ्यासात आणि कर्करोगाच्या अभ्यासात खूप महत्त्वाच्या ठरल्या आहेत. चला, आता आपण या सगळ्या मायटोसिस प्रक्रियेच्या महत्त्वाकडे वळूया. हे समविभाजन, हे मायटोसिस आपल्यासाठी इतकं आवश्यक का आहे? मला वाटतं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे वाढ. एका पेशीपासून अब्जावधी पेशींचा आपला देह बनतो, तो ह्याच मायटोसिसमुळे. बरोबर. वाढीसोबतच दुरुस्ती आणि जुन्या पेशी बदलणं म्हणजे रिपेअर अँड रिप्लेसमेंट. आपली त्वचा सतत नवीन बनते, आतड्याचं अस्तर बदलतं, रक्तपेशींचं आयुष्य संपलं की नवीन येतात, जखमा भरून येतात. पेशी खूप मोठी झाली की तिचं केंद्रकावरचं नियंत्रण कमी होतं. म्हणून केंद्रक आणि पेशीद्रव्य यांचं योग्य गुणोत्तर म्हणजे न्यूक्लिओसायटोप्लाझ्मिक रेशो राखण्यासाठी विभाजन गरजेचं आहे. अच्छा, आणखी काही उपयोग आहेत का याचे? हो, वनस्पतींमध्ये अलैंगिक पुनरुत्पादन. जसं की आपण गुलाबाची फांदी लावली की नवीन रोप येतं. त्याला व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हणतात. ते याच पद्धतीनं होतं. ओके. आणि सर्वात महत्त्वाचं, यामुळे तयार होणाऱ्या नवीन पेशी आनुवंशिकदृष्ट्या अगदी मूळ पेशीसारख्याच असतात. त्यामुळे शरीराच्या सर्वसामान्य पेशींमध्ये एकसारखी जेनेटिक माहिती राहते, अनुवंशिक सातत्य टिकून राहतं. म्हणजे क्लोन तयार होतात पेशींचे. अगदी. आणि वनस्पतींमध्ये तर अजून एक गंमत आहे. त्यांच्या टोकाची आणि बाजूची वाढ करणारी जी उतकं असतात, मेरिस्टेम्स म्हणतात त्यांना. अपायकल आणि लॅटरल मेरिस्टेम्स. बरोबर. तिथल्या पेशी आयुष्यभर विभाजित होत राहतात, ज्यामुळे वनस्पतींची वाढ सतत सुरू राहते. म्हणजे आपल्या शरीराचं बांधकाम, वाढ आणि देखभाल सगळं काही या मायटोसिसवर अवलंबून आहे. निसंशयपणे. याशिवाय आपलं अस्तित्वच शक्य नाही. तर आज आपण पेशीचक्र नावाच्या या अद्भुत आणि
खरंच खूप गुंतागुंतीच्या प्रवासाचा आढावा घेतला. आपण पाहिलं की यात इंटरफेज म्हणजे जीवन, SG2 हे लांबलचक तयारीचे टप्पे आहेत. आणि एम फेज म्हणजे मायटोसिस आणि सायटोकायनेसिस हा प्रत्यक्ष विभाजनाचा ॲक्शनचा टप्पा आहे. आणि या सगळ्या प्रवासावर सायक्लिन, CDKs आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते तपासणी नाके, चेकपॉइंट्स यांचं कडक नियंत्रण असतं. हो, हे नियंत्रण म्हणजे जणू काही पेशीचा अंतर्गत शिस्त विभाग आहे, जो सगळं काही नियमानुसार होतंय की नाही हे पाहतो. आणि हे नियंत्रण सुटलं की कर्करोगासारखे गंभीर आजार डोकं वर काढू शकतात. थोडक्यात, मायटोसिसमुळे सजीवांची वाढ होते, शरीराची झीज भरून निघते आणि आनुवांशिक माहिती पिढ्यानपिढ्या टिकून राहते. अगदी बरोबर. आजची चर्चा इथेच थांबवण्यापूर्वी ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा मुद्दा सोडून जाऊया. आपण पाहिलं की पेशीचक्रावरचे तपासणी नाके किती महत्त्वाचे आहेत, चुका टाळण्यासाठी ते किती कडक असतात. पण मग विचार करा, गर्भावस्थेच्या अगदी सुरुवातीला जेव्हा भ्रूण खूप वेगाने वाढत असतो, हो, तेव्हा पेशी विभाजन खूप जलद गतीने होतं. बरोबर, तेव्हा तिथल्या पेशी इतक्या जलद कशा काय विभाजित होत असतील? त्यांना जलद वाढीसाठी या तपासणी नाक्यांवर काही सूट मिळत असेल का? म्हणजे G1 किंवा G2 फेज खूप लहान होत असतील का? किंवा कदाचित काही चेकपॉइंट्स तात्पुरते वगळले जात असतील. हाच प्रश्न आहे. नियंत्रणात ही तात्पुरती शिथिलता आणण्याची क्षमता उत्क्रांतीमध्ये कशी फायदेशीर ठरली असेल, जलद वाढीसाठी हे गरजेचं होतं का, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे. नक्कीच, खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. तर या विचारासोबत आज आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासह आणि अशाच सखोल चर्चेसह. नमस्कार. नमस्कार.